जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 17 जून इसवी सन 1674 राजमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची पुण्यतिथी। 1674 साली ज्येष्ठ वैद्य नवमी आनंदनाम संवत्सर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी माँसाहेबांनी देह ठेवला। नुकतीच शिवराज्याभिषेकाची धग मनात असताना शिवरायांना त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा आधार हरपला। राजा पोरका झाला, दिशा हरवल्या, अंधार गडद झाला। आता बाळ म्हणणारी आईच उरली नाही। जिजाऊ साहेब म्हणजे फक्त मातोश्री नव्हे, त्या स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि राज्य कौशल्याचं शाश्वत रूप होत्या। त्यांनी शिवांना फक्त शस्त्र नव्हे तर धार्मिक सहिष्णुता, स्त्री सन्मान, सामाजिक समता आणि स्वतंत्र प्रेमाचे बाळकडू दिले। त्यांच्या विचारांचा प्रतिबिंब छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे यांच्या आचरणात दिसून येते। म्हणूनच त्या केवळ राजमाता नव्हे तर राष्ट्रमाता होत्या आणि आजही आहेत। स्वाभिमानाची जननी काळाआड गेली, पण स्वाभिमानाचं साम्राज्य बघूनच आजच्या दिवशी सह्याद्रीच्या गर्जनेसारख्या तेजस्वी आणि खंबीर त्या माऊलीला मनपूर्वक वंदन। 17 जून 1631 बेगम मुमताज हिचा वयाच्या 38व्या वर्षी मृत्यू। वयाच्या 17व्या वर्षी शहाजहानचे पहिले लग्न इराणी राजवंशातील मुलगी कदाहर महल हिच्याशी झाला। पुढे 3 वर्षांनी शहाजहानचे लग्न असफ खानाची मुलगी अर्जुमंद बानू म्हणजेच मुमताज महल हिच्याशी झाले। अर्जुमंद बानू ही जहागीरीच्या पत्नीची म्हणजे मेहर उन्निसाची पुतणी। लग्न सोहळा समारंभ तब्बल महिनाभर चालू होते, असे दिल्लीच्या शहाजहानचा हा इतिहास या पुस्तकात म्हटले आहे। लग्न झाले तेव्हा ती शहाजहानपेक्षा 14 महिन्यांनी लहान होती। मुमताज नवऱ्याच्या सहवासात तब्बल 19 वर्ष होती। या 19 वर्षाच्या वैवाहिक आयुष्यात मुमताजला शहाजहानपासून 14 वेळा संतती प्राप्त झाली। मुमताज व शहाजहानास याच झालेल्या पुत्रांमध्ये 8 मुले व 6 मुली होत्या। पहिली मुलगी मेहरुन्निसा ही केवळ 3 वर्ष जगली। दुसरी मुलगी जहानारा बेगम हिचा जन्म 1614 मध्ये होऊन मृत्यू 1681 मध्ये झाला। तिसरा व चौथा मुलगा दार शुकोह तसेच शाह शुजा याचा जन्म अजमेर येथे झाला। पाचवी मुलगी रोशनर बेगम ही ब्राह्मणपूर येथे जन्माला आली। 6वा मुलगा जो पुढे मोगली रियासतीचा ओळख बनून राहिला तोच अलमगीर औरंगजेब सन 1618 साली जन्माला आला। पुढील अपत्ये अनुक्रमे उमेद बख्श मुलगी सुरैया बानू बेगम हे वयाचा कमी वयातच दगावले। तसेच 9वा मुलगाही नाव ठेवण्याआधी मृत्यू पावला। 10वा मुलगा मुराद बख्श याचे नाव मोगली रियासतीस ठळकपणे वाचायला मिळते। पुढे लफुल्ला व दौलत तब्जा हे दोन्ही पुत्र केवळ 1 वर्ष जगले। सन 1630 मध्ये मुमताजला 13वी मुलगी झाली, जी जन्मताच वारली। सन 1631 मध्ये शहाजहान व मुमताज यांना गौहरारा बेगम ही मुलगी झाली। सन 7 जून 1631 रोजी 14व्या मुलीला जन्म देताना ब्राह्मणपूर येथे मुमताजचा मृत्यू झाला। 14व्या कन्येला जन्म देताना प्रसूती वेदनांमुळे मुमताज हिचा मृत्यू झाला। तिला तब्बल 30 तास वेदना होत होत्या। आपला मृत्यू समीप आला आहे हे जाणून तिने आपला पती शहाजहान याकडून 2 वचने मागितली। ती म्हणजे आपल्या पाश्चात्य शहाजहानाने परत विवाह करू नये, आपल्या व आपला पती शहाजहान याच्या अपूर्व प्रतीचे स्मारक उभारले जावे। मुमताजच्या मृत्यूचे प्रदीर्घ परिणाम शहाजहानच्या जीवनावर झाले। मुमताज सोडून इतर 2 बायका देखील होत्या। एक मुजबर हुसेन ची मुलगी तर दुसरी शाहनवाज खानची मुलगी। मात्र त्याच्याशी केलेले विवाह हे केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केले होते। त्यात प्रेमाचा अंश नव्हता। शहाजहानचा जीव जडला होता तो मुमताज बेगम मध्ये। 17 जून इसवी सन 1633 इसवी सन 1630 पासून 1636 पर्यंत पहिली 6 वर्षे बाल शिवाजी राजांसह जिजाबाई शहाजी राजांच्या हुकुमानुसार घोड्यावरून एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर फिरत होत्या। निजामाची राजधानी दौलताबाद हा किल्ला मोगलांनी 17 जून 1633 मध्ये आपल्या ताब्यात घेतला। तेव्हा शहाजी राजांनी संगमनेर येथील पेमगेरी उर्फ भीमगड शहागड येथे निजामशाहीची गादी स्थापली व स्वतः वजीर बनले।
त्यावेळी राजमाता जिजाबाई शिवाजी राजांसह जुन्नरास होत्या. आपल्याला पकडण्यासाठी मोगल सरदार येत आहे हे समजताच त्यांनी शिवरायास शिवपुरी पाठवून दिले. त्यानंतर मोगल सरदाराने जिजाऊंना पकडून नाशिक येथे कैदेत ठेवले. राजमाता जिजाबाईंचा चुलता जगदेवराव जाधव यांच्या सांगण्यावरून त्यांची सुटका झाल्यावर शिवाजी राजांसह त्या शहाजी राजेंबरोबर राहण्यासाठी संगमनेर येथील पेमगिरीस गेल्या. काही दिवसांनी त्या किल्ल्यास विजापूरकरांनी वेढा दिला. तेव्हा शहाजीराजे निजामशहास घेऊन माहुलीस गेले व बरोबर जिजाबाई व बाळराजे शिवाजी राज्यास ठेवले. त्या किल्ल्यासही विजापूरच्या फौजेने वेढा घातला. तेव्हा किल्ला लढविण्याची शिकस्त करून वेढा उठेना म्हणून सल्ल्याची बोलणी केली व माहुली किल्ला खाली करून दिला.